यशया अध्याय 23 सोरा विषयीची देववाणी। तार्शिशच्या गलबतांनो, हाय हाय करा, त्याचा विध्वंस झाला आहे। तेथे आता घरदार किंवा बंदर राहिले नाही। किती लोकांच्या देशातून त्यास ही खबर कळली। समुद्र तीरीच्या रहिवाशांनो, भीतीने स्तब्ध व्हा। समुद्र पर्यटन करणारे सिदोनी व्यापारी तुला समृद्ध करीत। महासागरावरून आलेले शिहोर थडीचे उत्पन्न व नील नदीचे पीक ही त्याची मिळकत होती। ते शहर राष्ट्रांची पेठ झाले होते। हे सिदोना, फजित हो। समुद्र समुद्र दुर्ग म्हणत आहे, मी वेणा दिल्या नाहीत, प्रसवलो नाही, तरुणास वाढविले नाही, कुमारी लहानाच्या मोठ्या केल्या नाहीत। मिसर देशास ही बातमी पोहोचेल, तेव्हा सोराच्या ह्या वर्तमानाने ते घोरात पडतील। तार्शिशास निघून जा। समुद्र तीरीच्या रहिवाशांनो, हाय हाय करा। हेच का तुमचे आनंदपूर्ण नगर? ते अतिप्राचीन काळापासून वसलेले आहे। त्याचे पाय वसाहतीसाठी त्याला दूर दूर घेऊन गेले। सोर ही राजमुकुटदात्री, तिचे व्यापारी सरदार, तिचे उद्मी जगातले महाजन, तिच्या विरुद्ध हे कोणी योजिले? सर्व डामडौलास बट्टा लागावा व जगातील सर्व महाजनांची अप्रतिष्ठा व्हावी, म्हणून हे सेनाधीश परमेश्वराने योजिले आहे। अगे तार्शिश कन्ये, तू नील नदीप्रमाणे आपली भूमी व्यापून टाक। तुला आता अटकाव करणारा कटिबंध राहिला नाही। परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारिला आहे। त्याने राष्ट्रास थरथर कापविले आहे। त्याने कनाना संबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे। तो म्हणाला, हे कलंक लागलेल्या सिदोनेच्या कुमारिके, तू इतपर उल्हासणार नाहीस। उठ, किती लोकांच्या देशात निघून जा, तेथेही तुला थारा मिळणार नाही। खासद्यांचा देश पहा, तो आता राष्ट्र नाही। त्याची भूमी अश्शूर्यांनी वनचरांसाठी सोडिली आहे। त्यांनी मोर्चे लावून तिचे महाल जमीनदोस्त करून ती उद्ध्वस्त केली आहे। तार्शिशच्या गलबतांनो, हाय हाय करा, तुमचा दुर्ग उद्ध्वस्त केला आहे। त्या काळी असे होईल की एकाच राजाच्या कारकिर्दीच्या इतकी, म्हणजे 70 वर्षे सोराची विस्मृती पडेल। 70 वर्षे संपल्यावर वेश्येच्या ह्या गाण्यात सांगितल्याप्रमाणे सोराचे होईल। स्मरणातून गेलेल्या वेश्ये, हाती किनरी घे, शहरभर भटक, चांगले वाजीव, पुष्कळ गा, म्हणजे तुझे स्मरण राहील। ही 70 वर्षे गेल्यावर असे होईल की परमेश्वर सोरेचा समाचार घेईल। ती पुन्हा आपल्या कमाईकडे फिरेल। ती भूपृष्ठावरील सर्व राष्ट्रांशी व्यभिचार करील। तिच्या व्यापाराची प्राप्ती व तिची कमाई परमेश्वराला समर्पून पवित्र होईल। ती भांडारात ठेवणार नाहीत, तिचा संचय करणार नाहीत। तर जे परमेश्वराच्या सन्निध असतात, त्यास भरपूर खावयास मिळावे व त्यांनी उंची वस्त्रे ल्यावी, म्हणून तिच्या व्यापाराची प्राप्ती त्यांच्या कामी लागेल।